यंग दुर्गादेवी बॉईज तर विनंती असणार आहे नीलमताई पवार आपल्या शुभ हस्ते सन्मान केले जातात व्यासपीठावर। सौ नीलमताई पवार यांच्या शुभ हस्ते पहिला सत्कार केला जाईल। लताताई पाटील यांचा विधानसभा प्रमुख आहेत, ताईंचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल। नीलमताई पवार यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान लताताई पाटील यांचा सन्मान व्यासपीठावर केला जातोय। बॅटिंग टीमचा एक राखीव खेळाडू इथे पाहिजे। सिंग पॅकर्स एक राखीव खेळाडू इथे पाठवण्याची कृपा करावी। सिंग पॅकर्स। तर पुढील सन्मान केला जाईल मेघाताई डफले यांचा देखील समन्वयक महिला, ताईंचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय। मेघाताई डफले यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय। आज ताईंची देखील उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि ताईंचा सन्मान व्यासपीठावर केला जातोय। मेघाताई डफले समन्वयक महिला, मेघाताईंचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल। मेघाताई डफले यांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जातोय। सौ नीलमताई पवार यांच्या शुभ हस्ते सन्मान व्यासपीठावर केला जाईल। बॅटिंग टीमचा एक राखीव खेळाडू इथे येण्याची कृपा करावी। सिंग पॅकर्स। तर पुढील सन्मान केला जाईल महिला शाखा प्रमुख रुबीनाताई शेख यांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जातोय। डॅशिंग शाखा प्रमुख महिला शाखा प्रमुख आहेत रुबीनाताई शेख यांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जातोय। आज ताईंची देखील उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि ताईंचा हा सन्मान व्यासपीठावर केला जातोय। रुबीनाताई शेख। पुढील सन्मान केला जाईल शाखा प्रमुख माननीय श्री नितीनजी गावडे साहेबांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल। नितीनजी गावडे आपण या, आपला देखील सन्मान व्यासपीठावर केला जातोय। नितीनजी गावडे साहेबांचा सन्मान व्यासपीठावर केला जाईल। नितीनजी गावडे साहेब। समीक्षाताई पोकळे यांचा सन्मान व्यासपीठावर केला जातोय। कुलाबा विधानसभा संघटिका समीक्षाताई पोकळे यांचा सन्मान व्यासपीठावर केला जातोय। धन्यवाद। आलेल्या आमच्या सर्व महिला भगिनींचं स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये। सगळ्यांचं स्वागत असणार आहे हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मध्ये। यस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। 15 मिनिटात 3 ओव्हर करायचे आहेत। अयूब शेख कासार उडवली ठाणेचा खेळाडू आणि याबरोबर वाईड दिला जातोय पंच लारा यांचा मार्फत। रवी चेंदवणकर आणि महेश चेंदवणकर बंधू पंच म्हणून कामगिरी पार पाडतायत। नरे पार्कचे दोघेही असे जबरदस्त अनमोल रत्न भारतीय टेनिस क्रिकेटला भेटलेले अयूब शेख यांचा पुढील चेंडू आणि लिलया त्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जातीये। धावसंख्या 3। अयूब शेख आयकॉन म्हणून या स्पर्धेत खेळतो आणि ओमकार देसाई। ओमकारबद्दल म्हणायचं झालं तर मुंबई क्रिकेटचा ब्रँड ॲम्बॅसेडर। 13 मोटर बाईक्स आणि 3 गाड्या त्यांनी जिंकलेल्या आहेत आपल्या करिअरमध्ये आणि त्याच्या बॅटवर लिहिलं आहे हंटर। तो हंटिंग करणार का बघूया। कुर्ला नेहरूनगरचा हा खेळाडू आणि एका बाजूला गोलंदाज कासर उडवली ठाणेचा खेळाडू। मुंबई विरुद्ध ठाणे ही लढत। आखूड टप्प्याचा चेंडू लिफ्टर बॉल होता आणि अगदी आरामात यष्टीरक्षकाच्या हातात तो चेंडू पोचतोय। अयूब शेख उंचा पुरा आणि मजबूत देहयष्टी असलेला हार्ड हिटर ऑलराऊंडर। ओमकारनी मारलेला हा जोरकस फटका आणि चेंडू जातोय मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर। खणखणीत चौकार। सर आणखीन व्यासपीठावर सन्मान व्यासपीठावर केले जात आहेत। संयोजक माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांचं देखील आगमन या स्पर्धेनिमित्त। या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आहे असे अमितदादा लोटलीकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत।
दादा आपलं देखील स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये. तर सन्मान केले जात आहेत. आमचे सर्व शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्या सर्व शाखा प्रमुखांचा सन्मान व्यासपीठावर केला जाईल. धावसंख्या 7, बिनबाद ओमकार 2 चेंडू 4, रोहन 1 चेंडू 1. यष्ट्यांच्या जवळ येऊन मारा केलाय, शफल होऊन त्या चेंडूला पुल करून टाकलाय आणि ओमकारच्या बॅटमधून येणारा गगनभेदी षटकार. समीरजी यांच्या शुभ हस्ते आज सन्मान व्यासपीठावर केला जातोय. शाखा प्रमुख माननीय श्री नितीनजी गावडे यांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल. आज सर्वच शाखा प्रमुख आज या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेत आणि या सर्व आमच्या शाखा प्रमुखांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. समीरजी यांच्या शुभ हस्ते नितीनजी गावडे साहेबांचा सन्मान व्यासपीठावर केला जाईल. शाखा प्रमुख नितीनजी गावडे साहेबांचा सन्मान होतोय व्यासपीठावर. राहुल भाई आपण देखील या. यस, पुढील सन्मान केला जाईल शिवा सावंत साहेबांचा देखील सन्मान. ओमकारजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावर केला जाईल. शिवा सावंत साहेबांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल. शाखा प्रमुख शिवा सावंत साहेबांची देखील उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि साहेबांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जातोय. शिवा सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि साहेबांचा देखील हा विशेष सन्मान आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान केला जातोय. पहिल्या सेमीफायनलचा सामना बापदेव रियांश वॉरियर्स आणि RR स्पोर्ट्समध्ये होणार आहे. ही शेवटची उपउपांत्य फेरी लढत आणि या सामन्याचा विजेता संघ चौथा संघ ठरेल उपांत्य फेरी गाठणारा. तर राहुलजी वैष्णव यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते संतोषजी पवार साहेबांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जातोय. शाखा प्रमुख 226 चे शाखा प्रमुख आहेत माननीय श्री संतोषजी पवार साहेब आणि साहेबांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल. संतोष पवार साहेबांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जातोय. उत्कृष्ट फटका आणि हा चौकार. रोहन विनंती असणारे आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान केला जाईल. शाखा प्रमुख 220 माननीय श्री दत्ता मोहिते साहेबांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जातोय. जबरदस्त बैठक फटका. पुढील सन्मान करण्यासाठी विनयजी भोजने यांना विनंती असणारे आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान केला जाईल. इजाज शेख समन्वयक आहेत आणि इजाज भाई यांचा देखील सन्मान व्यासपीठावर. धावसंख्या 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. आलेल्या सर्व मान्यवरांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. अतिथी देवो भव आलेल्या या सर्व मान्यवरांचा सन्मान व्यासपीठावर केला जातोय. विनयजी भोजने यांच्या शुभ हस्ते इजाजभाई शेख समन्वयक आहेत आणि साहेबांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. खूप खूप धन्यवाद. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ध्रुवेश हा विल्सन कॉलेज जिमखाना यांकडून गोलंदाजी करतोय. फलंदाज आहे रोहन. डावी उजवी जोडी फलंदाजीमध्ये सिंग पॅकर्स या संघासाठी. यावेळेला स्क्वेअर कटचा फटका. आउटफील्ड फास्ट आहे परंतु तिथे बॅकअप असल्या कारणाने फक्त एकच धाव. चांगला कॉल दिला गेला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप छान फटका. आणि जेव्हा डावखुरा फलंदाज असे फटके मारतो तेव्हा ते नेत्रदीपक असतात. डोळ्यांचे पारणे फेडणारी दृश्य आज गेले 2 दिवस आपण अनुभवतोय. मरीन ड्राईव्हवर स्थित असलेला मुंबई पोलीस जिमखाना आणि
आज या स्पर्धेचा अंतिम दिवस 3 उपउपांत्य फेरीचे सामने झालेले आहेत. चेक तर आणखीन एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. प्रो लिंक स्पोर्ट्स ही युट्यूब वाहिनी आपण पाहतोय. या युट्यूब वाहिनीचे म्हणजेच प्रो लिंक स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा विपुलदादा पांडुलकर यांचं आगमन आणि विपुलदादा पांडुलकर यांचा देखील विशेष सन्मान. या स्पर्धेचे संयोजक माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावर केला जातोय. अमितदादा लोटलीकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावर केला जाईल. विपुलदादा पांडुलकर सध्या प्रो लिंक स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. अगदी क्लीन क्लिस्टर असं प्रक्षेपण पाहायला मिळतंय आणि याच प्रो लिंक स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा माननीय श्री विपुलदादा पांडुलकर यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. हा सन्मान एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. अशी व्यक्ती आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित आहे. कारण टेनिस क्रिकेट जगभर पोहोचवण्याचं काम विपुलदादा पांडुलकर सातत्याने करत असतात. अशा विपुलदादा पांडुलकर म्हणजेच प्रो लिंक स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आहेत विपुलदादा पांडुलकर यांचा हा सन्मान व्यासपीठावर केला जातोय. थँक्यू सो मच विपुलदादा पांडुलकर. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धावसंख्या पोहोचते 26 वर. ओमकार देसाई यांनी आताच एक पुलचा फटका मारला. अगदी रेल्वेच्या रुळावर जाऊन चेंडू पडला. तर आणखीन एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांना विनंती असेल एक विशेष सन्मान व्यासपीठावर होईल. विभाग प्रमुख नीलमताई पवार यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. नीलमताई पवार यांची देखील उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेमध्ये विभाग प्रमुख आहेत ताई आणि ताईंचा देखील विशेष सन्मान. या स्पर्धेचे संयोजक ज्यांच्या संकल्पनेतून आपण पाहिलं तर ही स्पर्धा अमितदादा लोटलीकर साहेब आणि संपूर्ण आयोजन समिती यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत असणाऱ्या या स्पर्धेमध्ये प्रो लिंकवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत सर्व प्रेक्षक. काही प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेत त्याही प्रेक्षकांचं स्वागत असणार आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. 27 धावा झालेल्या आहेत आणि चांगली सुरुवात करून दिली आहे दोघांनी. लांब रनअप ध्रुवेशचा यावेळेला वाईड अँड फुल. पंच सुबोध गडसे यांच्या मार्फत 28 धावा. 3 अवांतर धावा आतापर्यंत वाईडच्या रूपाने आलेल्या आहेत. 4 षटकांचे सामने आहेत. सिंग पॅकर्स हा संघ फलंदाजी करतोय. 7 चेंडूमध्ये 23 धावांवर ओमकार देसाई तर 2 चेंडूमध्ये 2 वर खेळतोय रोहन. टोलावून मारायचा प्रयत्न. झेल सुटलाय. व्यवस्थितरित्या चेंडूच्या खाली येऊ शकले नव्हते आणि मात्र कुठे ना कुठे आता तो कॅच ड्रॉप झाला आहे. रोहन पोचतोय 3 धावांवरती आणि 2 धावांवर त्याला ड्रॉप केलं गेलं. अगदी क्रीजच्या टोक्यापासून हा मारा होता आणि हा झेल व्हायला पाहिजे होता. उपउपांत्य फेरीमध्ये झेल घेतले पाहिजे. महत्त्वाचा सामना आहे कारण नॉकआउट स्पर्धा आता बाद पद्धतीने ही स्पर्धा आता खेळली जाते. शेवटच्या टप्प्यामध्ये एखादी चूक ही घोडचूक ठरू शकते आणि स्पर्धेचा बाहेर संघ फेकला जाऊ शकतो. ध्रुवेशने आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये 4 चेंडू केलेत. ओमकारनी मारलेला हा रॉकेट फटका परंतु झेलबाद होतोय तो ओमकार देसाई आणि मोठा बळी मिळवलाय ध्रुवेश यांनी. रोहितनी टिपलेला झेल आणि ओमकार देसाई यांची खूप मोठी खेळी संपुष्टात येते. ओमकार देसाई ऑफ स्टंपचा बाहेरून हा फटका आणि वाईडिश मिड विकेट म्हणजे काऊ कॉर्नरला सिक्सर मारणं तेवढं सोपं नव्हे. फटका फसला आणि ओमकार देसाई बाद होऊन परततोय. परंतु जर हा सामना सिंग पॅकर्सने जिंकला तर त्यात नक्की ही मध्यवर्ती भूमिका
ओमकार देसाईची खेळीची राहील. युवा गोलंदाज ध्रुवेश याला सुद्धा यश मिळालं आहे. नवीन फलंदाज सिंग पॅकर्सकडून आता मैदानात उतरतोय आणि पहिला गडी आता आलाय तरुण बिष्ट. तरुण बिष्ट हा सुद्धा मुंबईमधला नावाजलेला खेळाडू. निखिल जाधव, तरुण बिष्ट, राहुल चांदोरकर असे भरपूर खेळाडू आपल्या गिरगाव परिसरातले आणि दक्षिण मुंबईचे ज्यांनी पूर्ण मुंबईभर नव्हे तर मुंबईच्या बाहेरसुद्धा जाऊन खेळून आपलं नाव केलं. 1-29 पुढील चेंडू आणि अगदी त्याला स्टिअर करत थर्डमॅनच्या दिशेने 1 धाव. धावसंख्या पोहोचते ती आता 1 गडी बाद 30. 2 षटकांची समाप्ती. 4 षटकांचा उपपद्य फेरीचा सामना आहे आणि शेवटचा हा सामना आहे क्वार्टर फायनलचा. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. आपला जो दक्षिण मुंबई आयकॉन आहे त्याला मालिकावीरसाठी होंडा बाईक आहे आणि आयकॉनमध्ये जो खेळाडू मालिकावीर होईल त्याच्यासाठी सायकल आहे. भरपूर बक्षीस, घसघशीत रक्कम बक्षिसांची. ध्रुवेश 1 षटक 11 धावा 1 गडी बाद. दोन षटकात 30 धावा 1 गडी बाद. 15 धावांची सरासरी. अयूबचं पहिलं षटक मागडं होतं मात्र ध्रुवेशने फक्त 11 धावा दिल्या. नवीन षटकाला सुरुवात होते मुंबई पोलीस जिमखाना एंडकडून. पहिला चेंडू बॅटला फुंकर मारून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. लाईन आणि लेंथ दोघांवर चांगलं नियंत्रण असणं गरजेचं आहे. बोटांची किमया बघायला मिळत आहे. गोलंदाज आहे स्वप्नील. ओव्हरपिच चेंडू आणि काय जबरदस्त फटका मारलाय. विलोभनीय षटकार. माझं नाव आहे तरुण आणि मी धावा काढणार भरभरून. जबरदस्त फटका. हेलिकॉप्टर शॉट आणि या षटकारामुळे धावफलकाला गती भेटते. 1 बाद 36. पुढील चेंडू यावेळेला जमिनी लगत मारलेला फटका. 1 धाव 1 बाद 37. 4 षटकांचे हे झटपट सामने आहेत आणि झटपट सामन्यामध्ये चुकीला माफी नाही आहे. चांगला अंदाज बांधून खेळणं गरजेचं आहे. स्थिर स्थावर होऊन खेळायचं ह्याच्यात जमणार नाही. चाच पडून खेळणं सुद्धा जमणार नाही. चेंडू जसा येईल तसा चेंडूला खेळावं लागेल. वाईट बॉल. 38. 1 बाद. ओमकार देसाईचे 23 धावा आणि आता या डावामध्ये अजून काही चांगले फटके बघायला मिळतील. दुसऱ्या बाजूला अयूब शेख सारखा भारतातला टॉप 5 डेंजरस बॅटर जे आहेत त्यातला एक अयूब शेख. यावेळेला बॅटची फेस बंद करून त्या चेंडूला दिशा दिली होती स्क्वेअर लेगच्या दिशेने. थोडंसं थांबून खेळायचं का हा पवित्रा घेतला आहे. तर दुसऱ्या बाजूला तरुण बिष्ट त्याला कॅप्टनने सांगितलं असेल बिंदास खेळ. हा डगआउटचं दृश्य. फुलर लेनचा चेंडू चॅनलचा बाहेर ठेवला होता. हे सर्व पाठीराखे आणि खेळाडू वाट पाहत आहेत.
धावा निघाल्याच पाहिजे. सिंग पॅकर्स डोंगरी तृतीय षटक मार्गस्थ. यावेळेला यशांचा मागे खेळून एक धावसंख्या पोचते 40वर. 3 षटक 40 धावा 1 गडी बाद. या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या. पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात 11, तिसऱ्या षटकात 10. सरासरी खाली घसरते. जसा मुंबई शेअर बाजारचा सेन्सेक्स कोसळतोय तसा चार टीममध्ये चिठ्ठ्या होणार आहे. तर आपण त्यासाठी थांबूया. एक आगळा वेगळा असा निर्णय शेवटचं षटक खूप महत्त्वाचं असेल. कारण ती चौथ्या षटकामध्ये बघायला मिळेल का हा सुद्धा यक्ष प्रश्न आहे. आणि फिरकी गोलंदाजाला बोलवलं गेलं. हातात चेंडूला नाचवतोय फिरकी गोलंदाज. बाईची 1 धाव 41 1 बाद. तर ओमकारला ही संधी भेटते आणि अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. $41 for 1. अरे शेंगदाणा भाऊ खाली बस ना बाबा. कॉमेंट्री कशी करणार यार. शेंगदाणा आला, शेंगदाणा फुटला, शेंगदाणा विकला. यावेळेला चाबुक शॉट आपला दर्जा दाखवून देतोय फलंदाज रोहन. आणि या जबरदस्त षटकार मारलाय रोहन यांनी. होतं गुडघ्यावर बसून बैठक फटका. शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या आता पुढे सरकते. 1 गडी बाद 47. रोहन 5 चेंडू 10. यावेळेला खाली राहणारा गोसंडर चेंडू धावबाद होणार आणि बाद होऊन परतावं लागेल फलंदाज रोहन यांना. चांगलं यष्टीरक्षण अयूब शेख यांचा मार्फत. आणि आता तरुण बिस्टकडे स्ट्राईक असणार. नवीन फलंदाज रोहित सरोला. दक्षिण मुंबई शिवसेना युवा सेनातर्फे आयोजित ही स्पर्धा सर्व युवा खेळाडूंमध्ये जोश भरणारी, त्यांना संधी उपलब्ध करून देणारी, क्रिकेटचा खेळ कसा खेळावा त्यासाठी एक आदर्श अशी ही स्पर्धा गेले 2 दिवस आपण बघतोय. आणि प्रत्येक संघामध्ये आयकॉन खेळाडू असल्याकारणाने या स्पर्धेचं आकर्षण. वेगवान चेंडू जागेवर उभा राहून तो मारला फटका आणि सुंदर झेल टिपलाय. बाद होतं तरुण बिस्ट. जय दवेने झेल टिपला आणि पूर्ण संघ म्हणतोय जय हो. जागेवर उभा राहून मारलेला फटका तरुण बिस्ट.
शेवटच्या षटकामध्ये राहिली नाही त्यांची भिस्त आणि जय दवे तिसऱ्या षटकात 10 धावा आणि चौथ्या षटकात फक्त 6 धावा. सरासरी कोसळली आहे. 7 आलेत आतापर्यंत. सत्तेचाळीस 3 बाद. दोन्ही फलंदाज शून्यावरती खेळत आहेत. स्विचितचा फटका, चेंडू जातो मागे, 1 धाव अजून मिळतीये. 48 धावा. 3 बाद 48. या डावातला शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडूवर संधीचं सोनं करण्यासाठी तिथे उभा आहे रोहित सरोला. तर यावेळेला पुलचा फटका तर बापदेव रियांश वॉरियर्स आणि आर स्पोर्ट्स दोघांनी नाणेफेकसाठी संपर्क साधावा. अभिषेक पाटील यांना विनंती आहे, टॉस करून घ्यायचं आहे. रियांश वॉरियर्स दोन्ही कॅप्टनना विनंती, आपण यायचं आहे व्यासपीठावर. टॉस केला जाईल. सो नीलमताई पवार ताईंच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चला या कॅप्टन लगेच आपण यायचं आहे, कारण प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय आणि पहिली सेमीफायनल, या पहिल्या सेमीफायनलचा केला जाईल टॉस. आर स्पोर्ट्स टीम कॅप्टन आपण या लगेच प्लीज. कर्णधार आपण टॉस साठी यायचे. आर स्पोर्ट्स टॉस साठी या कॅप्टन आर स्पोर्ट्स. चला आर स्पोर्ट्स कॅप्टन आपण यायचं आहे टॉस साठी. शुभम आपण टॉस साठी या प्लीज. फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट आर स्पोर्ट्स आणि बापदेव रियांश वॉरियर्स. चला क्षेत्ररक्षण रचून घ्या आणि 2 सलामीवीर बॅटर आपण लगेच यायचे मैदानामध्ये. सामन्याला सुरुवात करा, कारण आपल्याकडे 10 वाजेपर्यंतच वेळ आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे आणि ताईंना विनंती असेल ताई आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ताईंच्या शुभ हस्ते टॉस केला जातो पुढील सामन्याचा. नीलमताई पवार ताईंच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ताई आपण या, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चला या 2 कॅप्टन कुणाल आपण या आणि शुभम आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. कोण कॉल करणार आहे? येस, कुणाल कॉल करतील. टेल इज द कॉल.
परंतु हेड आलाय. टॉस जिंकलाय टीम रियांश बाबदे वॉरियर्स या संघाने. टॉस जिंकून निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग घेऊ. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त वेग घेत नाहीये कारण सामन्याला आता सुरुवात झाली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. यस, ओव्हर टू यू द व्हॉइस ऑफ इंडिया. हरीश पांडे सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक जी. तर 50 धावांचं 50 धावांचं लक्ष्य. 24 चेंडू 50 धावा. दोन सलामीवीर मैदानाच्या आत उतरलेत. अयूब शेख जर याचा सूर गवसला तर तो चेंडूला अगदी अरबी समुद्रामध्ये फेकू शकतो अशी त्याच्याकडे ताकद आहे. आयकॉन स्पर्धेमधला तो सर्वात जास्त मागणी असलेला खेळाडू आहे सध्या. आणि कासार वडवलीचा कारतूस ज्याला म्हटलं जाते असा हा खेळाडू. आणि त्यासमोर तरुण बिस्ट पहिला चेंडू टाकणार. दुसऱ्या बाजूला बिन आक्रमण कक्षामध्ये अयूबचा सहकारी ओमकार कोकाटे. 24 चेंडू 50 धावा. या सामन्याचे पंच रवी चेंदवणकर लारा बॉलर एंडला उभे आहेत आणि सुबोध घडसे स्ट्रायकर एंडला उभे आहेत. थर्ड अंपायर आहेत महेश चेंदवणकर म्हणजेच बुमरो. यावेळेला अयूबचा पहिला चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा जवळ पोहोचला होता. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. अयूबला वाटलं चौकार होईल. काय जबरदस्त चेंडू थांबवलाय सिंग पॅकर्स. रात्रीची वेळ आणि क्रिकेट रजनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज खूप मोठ्या संख्येने सर्व शिवसेना पदाधिकारी यांची उपस्थिती आपल्यासाठी प्रोत्साहन. आणि बिस्ट यांचा हा चेंडू हुक करायचा प्रयत्न होता. फटका बसला आणि बिस्टचा हात ओ रिले जेल नाही. ओमकार देसाईच्या हातात चेंडू आला आणि खाली पडला सुद्धा. बॅटच्या स्टिकरला लागून चेंडू हवेमध्ये भरपूर वेळ राहिला होता. तरुण बिस्टच्या हाताचा चेंडू सुटला आणि ओमकार मात्र सज्ज नव्हता. ओमकारला भरवसा होता की तरुण बिस्ट जेल करेल. आणि जर हा जेल झाला असता तर नक्की पहिला गडी बाद झाला असता. आता यंग दुर्गादेवी बॉईज जबरदस्त संघ बांधणी प्रत्येक संघाने केलेली आहे. फुलटॉस चेंडू निर्धाव. संथ गतीने फलंदाजी सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये अयूब 1 चेंडू 1 धाव. ओमकार 2 चेंडू 0 धाव. सुंदर असा हा कव्हर ड्राईव्हचा फटका 1 धाव आणि स्ट्राईक अयूबकडे. 24 चेंडूपैकी 12 चेंडू अयूबने खेळायला हवे. जर हा सामना यंग दुर्गादेवीला जिंकायचा असेल, जेवढा अयूब जास्त चेंडू समोर जाईल तेवढा फायदा होईल. जेवढा अयूब स्ट्राईकपासून लांब राहील तेवढा फायदा होणार आहे. तो म्हणजे सिंग पॅकर्स या संघाचा. अटीतटीचा सामना आहे. ओमकार देसाई यांनी चांगली फलंदाजी केली. चेंडूला पुल केला आणि हातातनं अजून एक जेल सुटतोय. विज्ञानमध्ये असं म्हटलं जाते मांजरला 9 लाईफ असतात. 9 वेळा त्याचा जीव वाचतो. मात्र इथे जेल सुटलाय. उपउपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये दडपण खाली खेळाडू खेळतात की काय. औशिबाग मित्रमंडळाच्या वतीनं देखील एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा बिनबाद. अयूब 2 चेंडू 2 धावा. ओमकार 4 चेंडू 1 धावा. ओमकारला स्ट्राईक रेट सुधारावा लागेल. मर्यादित षटकांचा क्रिकेटमध्ये कमीत कमी 150चा स्ट्राईक रेट फलंदाजाचा असणं गरजेचं आहे. चेक चेक सर, एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. हौशीबाग मित्रमंडळाच्या वतीनं हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. नुकतीच आपण पाहिलं तर हौशीबाग श्री ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे संयोजक त्याचप्रमाणे अयूब 2 चेंडू 2 धावा. परंतु अयूब आपला स्ट्राईक रेट अजून चांगला करू शकतो. 250-300च्या स्ट्राईक रेटने त्याने मागील काही वर्षामध्ये भरपूर सामने वळवलेले आहेत. पावसाळी क्रिकेट म्हणा, टेनिस बॉल क्रिकेट म्हणा, मातीची खेळपट्टी म्हणा, सिमेंटची म्हणा, अगदी तो ललितजी माधव यांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जातोय. त्यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं आणि ललितजी माधव यांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल. खूप सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये ललितजी माधव यांनी देखील घेतली आहे आणि हौशीबाग मित्रमंडळाच्या वतीनं हा सन्मान व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद हौशीबाग मित्रमंडळ. आपलं देखील स्वागत असणाऱ्या या स्पर्धेमध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा RR स्पोर्ट्स संघ. थँक्यू. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. काय जबरदस्त फटका मारला अयूब शेखने. मागून पश्चिम रेल्वेची गाड़ी जात होती. गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है. चलती का नाम गाड़ी. आणि ज्या पद्धतीने आता ही फटकेबाजी सुरू आहे. अयूबने मारलेला पहिला षटकार. धावसंख्या 9. 41 धावांची अजूनही गरज आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सारखे लोक उभे राहून आम्हाला डिस्टर्ब करतायत. प्लीज हंबल रिक्वेस्ट, जरा बसून घ्या. धन्यवाद. निर्धाव चेंडू. रोहित सरोला यांचा कमबॅक चेंडू होता. मात्र पहिल्या चेंडूवर जी चूक झाली ती मी पुनरावृत्ती करणार नाही हे दाखवून दिलं. भागीदारी 8 चेंडूमध्ये 9 धावांची. अयूब शेख 4 चेंडू 8 धावा. 24 चेंडूमध्ये कमीत कमी 4 षटकार मारावे लागेल. त्यातला 1 आला आहे. अजून 3 षटकार जर मारले तर हा सामना जिंकण्याचं स्वप्न ते बघू शकतील. मात्र दुसऱ्या बाजूला सिंग पॅकर्स हा सुद्धा जबरदस्त फॉर्ममध्ये या स्पर्धेमध्ये राहिला आहे आणि अयूब शेख यांचं विकेट हा टर्निंग पॉईंट ठरू शकते. यावेळेला यॉर्कर चेंडू होता आणि आपल्या मराठीत म्हणायचं झालं तर बुंद्यात टाकला होता. लेग बाय. धावसंख्या 10. इंदुहृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा धूमधडाका. आणि आज खरोखर हिंदुहृदय सम्राट सरसेनापती सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. तव स्मरणाने उजळेल रोज पहाट, पुन्हा होणे नाही असे हिंदू हृदय सम्राट. धावसंख्या 10. यावेळेला मंदगतीचा चेंडू. लेग कटर. रोहित चेंडू फिरवतोय आणि कुठे ना कुठे ओमकार 5 चेंडूमध्ये 1 धाव. 20चा स्ट्राईक रेट. ओमकारला कुठे ना कुठे मायलेज जास्त द्यावा लागेल. अर्टिगासारखा. सळ निघून गेला. आणि परतावं लागेल ओमकार यांना. 6 चेंडूमध्ये फक्त 1 धाव.
16.66चा स्ट्राईक रेट. आणि हे जे षटक आहे ते महत्त्वाचं ठरलं आहे. रोहितने 6 धावा फक्त दिल्या आहेत. नवीन फलंदाज सिद्धेश. अयूबने 5 चेंडूमध्ये 8 धावा काढल्या आहेत आणि आता 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्या बाईक मुख्य द्वारासमोर पार्क केल्या आहेत ते तिथून हटवायचे आहेत. पाहुणे येणार आहेत. अति महत्त्वाचे VVIP गेस्ट काही वेळातच येणार आहे. तर गेटच्या समोर पार्क केलेल्या बाईक्स लगेच तिथून हटवण्याची कृपा करावी. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11-1 बाद. पहिल्या डावात पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 30. आणि इथे कुठेतरी यंग दुर्गादेवी संघ हा मागे राहिला, परंतु 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू भरपूर आहेत अयूबसाठी. 12 वाजवू शकतो. 12-39. म्हणजे चेंडू आणि धावांमध्ये 27चा फरक आहे अभिषेकजी. आणि 4 षटकार जर त्याने मारले तर मॅच आपल्या बाजूने तो फिरवू शकतो. मात्र 4 असे चेंडू भेटेल का? नवीन षटकाला सुरुवात होते. शिलेश आमरे, बंड्या. बंड्या हे एकदम कॉमन नाव आहे. म्हणजे प्रत्येक गलीत एक बंड्या असतोच. एक पक्या असतो, एक सुन्या. हे षटक खूप महत्त्वाचं आहे. अयूब शेख. पहिला चेंडू, पायचीचं अपील. जबरदस्त सुरुवात करतोय शिलेश आमरे. शिलेश आमरे अयूबला सांगतोय तू क्रीजमध्ये थोडा थांब रे. आता चेंडू शिल्लक आहेत 11 आणि धावा 39. 11 चेंडू 39 धावा. ओंकार देसाई लॉंग ऑफला तुम्ही बघू शकता आउटफील्डमध्ये आलेत अयूबसाठी. वाईड चेंडू. धावसंख्या 12-1 बाद. 11 चेंडू 38 धावा. आता कमबॅक बॉल शिलेश आमरे कसा करेल? अनुभवी खेळाडू आहे. क्रिकेटचे भरपूर उन्हाळे पावसाळे त्याने बघितले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला अयूब शेख हा सुद्धा मेहनतीच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला असा फलंदाज. फुलटॉस चेंडू. टायमिंग व्यवस्थित झाली नाही आहे. फक्त 1 धाव. आणि तिसऱ्या पंचांची मदत. तिसरे पंच महेश चेंदवणकर यांच्याकडे रेफरल घेण्यात आलं आहे.
सिद्धेशचा जोडीला रोहितला संघाचं हित जपावं लागेल आणि स्वतःसाठी नव्हे तर संघासाठी खेळावं लागेल. 2-13 37 धावांची अजूनही गरज आहे आणि या षटकामध्ये शिलेश आमरे त्याने फलंदाजांना रोखून ठेवलंय आणि हा बायच्या रूपाने येणारा चौकार स्वागत केलं जाईल. लवकर शफल झाले होते आणि बचावलेत. चेंडू यष्ट्यांचा गालगुच्चा घेतला नाहीये, बस तेवढंच राहिलं होतं. 1 इंच. बायचे 4 धावा, धावसंख्या 17, 2 बाद. धावसंख्या पोहोचली ती आता 21, 2 बाद, 29 धावांची गरज. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. 4 षटकांचा हा उपउपांत्य फेरीचा सामना. वेगवान चेंडू, 1 धाव, 2 बाद, 22 बाय. आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडूमध्ये धावा हवेत त्या 28. सात चेंडूमध्ये 28 धावांची गरज. प्रत्येक चेंडू वर चौकार मारावाच लागेल किंवा षटकार मारावा लागेल. ओमकार देसाई संघाच्या विजयामध्ये तो मध्यवर्ती भूमिका निभावेल असं आपण पहिल्या डावात म्हटलं होतं. यावेळेला वेगवान चेंडू वाईड दिला जातो. एकूण 2 धावांची भर पडणार. आता 7 चेंडूमध्ये धावा हवेत त्या 26. या अवांतर धावा आहेत ना, ते आपल्या पॉकेटमध्ये असलेला 1 आणि 2 रुपयाचा शिक्क्यासारखे आहेत. सामना जिंकण्यासाठी 500 रुपयाचा नोट लागेल म्हणजे षटकार, 200चा नोट म्हणजे चौकार. आमरेचा हा चेंडू ग्लान्स केलाय मागच्या बाजूला, 1 धाव आणि आता लेग बाय. 6 चेंडू 25 धावा, हा समीकरण. 25 झालेत आणि 25 करायचे आहेत. 6 बॉल 25. आपण स्कोर रिकन्साईल करूया. म्हणूनच आपल्याकडे मॅन्युअल आणि ऑनलाईन स्कोरर आहे. धावसंख्या 21. येस, 29. सिंग पॅकर्स सेमीफायनल च्या उंबरठ्यावर येऊन उभे आहेत. काय बॅटिंग आज. ओमकार देसाई, तरुण बिष्ट, रोहन. सहा चेंडूमध्ये आता मोठा पल्ला गाठायचा आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी विल्सन कॉलेज जिमखाना यांकडून नवीन गोलंदाज. यावेळेला मोठा फटका आहे आणि झेल काय होत नाहीये, परंतु 1 धाव. धाव आणि ओमकार देसाई अजूनही संघाचं मनोधैर्य उंचावतोय. पहिल्या डावात आपण धावांचा मोठा टावर पाहिला आणि दुसऱ्या डावात आपण धावांचा बंगला पाहिलाय. हाच मोठा फरक राहिला आहे.
धावाचा टावर असताना विकी यांचा हा चेंडू आणि झकास फटका 6 धावा. विकी छेडा आता धावसंख्या झाली आहे 4 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या 22. विकी छेडा रोहित खेळतोय 5 चेंडू 6 धावांवरती. 2 मोठे फटके मारावे लागेल पुढच्या 2 चेंडूमध्ये. 4-22. पुल केल्या चेंडूला कमीत कमी 1 धाव भेटणार आणि दुसऱ्यासाठी सरसावलेत आणि धाव बाद झालाय. रोहित फक्त 1च धाव मिळतीये आणि आता 3 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. अगदी ऑफच्या बाहेर येऊन खेळायचा प्रयत्न होता परंतु काय लिलया पद्धतीने चेंडू थांबवला गेलाय. ओमकार देसाई द गेम चेंजर. ओमकार देसाई द डिफरन्शिएटर. जसा बॉलिवूडच्या किंवा आपल्या मराठी चलचित्रामध्ये नायिकेला खलनायकच्या अड्ड्यातून बाहेर काढतो तसा ओमकार देसाईने हा सामना बाहेर काढला आहे. आणि मैदानाच्या आत कृपया करून कोणी प्रेक्षकांनी जाऊ नये. आपल्याकडे वेळ कमी आहे. आधीच आपण सांगितलं आहे सेमीफायनल लगेच सुरू होणार. विकी छेडा पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर 6, तिसऱ्या चेंडूवर आपण विकेट पाहिली. आता नवीन फलंदाज आहे राज. सिंग पॅकर्स भव्य विजय नोंदवण्याच्या दिशेने आता सरसावलेला आहे. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही विभागामध्ये आपला प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त चांगली कामगिरी आतली गडा 1च धाव. विकी छेडा दोन चेंडू 20 धावा. विकीने आतापर्यंत 9 धावा दिल्यात. यंग दुर्गादेवी बॉईज अयूबचा विकेट सर्वात महत्त्वाचा होता आणि अयूब बाद झाल्यानंतर विजयाच्या आशा मावळल्या. मुंद्यात मारलेला हा चेंडू मानलं पाहिजे विकीला. मुंबईचा वडापाव आणि लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव आणि लोणावळ्याची फेमस आहे चिकी. विकीच्या गोलंदाजी समोर फलंदाजी पडते फिकी. डोंगरीचा विकी छेडा. मुझे किसी ने नहीं छेडा. आणि सामना संपतोय. भव्य विजय नोंदवलाय तो सिंग पॅकर्स. अभिनंदन. 18 धावांनी हा दिग्विजय नोंदवलाय आणि मैदानाच्या आत कोणी जाऊ नये. आपण सामनावीरचं पारितोषिक देणार आहोत. ओमकार देसाई सामनावीर ठरलेत. जो करता है गेंदबाजों की पिटाई वो है ओमकार देसाई.